जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडोलकर यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केल्यामुळे आज मराठ्याने काळ्या रंगाने रंगपंचमी साजरी करून त्यांचा निषेध केलेला आहे। 1993 नंतर प्रत्येक समाजाला प्रत्येक पक्षाने तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। ज्याच भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही मागणी करत होतो की तुम्ही मराठा समाजात तिथं महापौर करा, कारण सर्वसाधारणसाठी तिथं जागा आहे। आमदार देवेंद्र कोटे यांनी त्यांच्या भावजेला महापौर करून ओबीसीचा तिथं आमच्या समाजात मोठा अन्याय केलेला आहे। 2.5 वर्षांनी ज्या रोटेशन पद्धतीने तुम्ही ज्या चिठ्ठी काढताल तुम्ही ते चिठ्ठीमध्ये सर्वसाधारणसाठी जागा तिथं नसणार आहे। तिथं ओबीसी पुरुषची जागा, एससी पुरुषची तिथं जागा असणार आहे। आमची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमची मागणी आहे की हे एकतर विनायक कोंडाल यांचा तुम्ही महापौर पदाचा राजीनामा घ्यावा। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडोलकर यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केल्यामुळे आज मराठ्याने काळ्या रंगाने रंगपंचमी साजरी करून त्यांचा निषेध केलेला आहे। 1993 नंतर प्रत्येक समाजाला प्रत्येक पक्षाने तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। ज्याच भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही मागणी करत होतो की तुम्ही मराठा समाजात तिथं महापौर करा, कारण सर्वसाधारणसाठी तिथं जागा आहे। आमदार देवेंद्र कोटे यांनी त्यांच्या भावजेला महापौर करून ओबीसीचा तिथं आमच्या समाजात मोठा अन्याय केलेला आहे। 2.5 वर्षांनी ज्या रोटेशन पद्धतीने तुम्ही ज्या चिठ्ठी काढताल तुम्ही ते चिठ्ठीमध्ये सर्वसाधारणसाठी जागा तिथं नसणार आहे। तिथं ओबीसी पुरुषची जागा, एससी पुरुषची तिथं जागा असणार आहे। आमची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमची मागणी आहे की हे एकतर विनायक कोंडाल यांचा तुम्ही महापौर पदाचा राजीनामा घ्यावा।